नागपुर शहर के एटीएम मदद के बहाने एक बुजुर्ग से 58,000 रुपए की ठगी का मामला सामने आया है। शातिर आरोपी ने एटीएम कार्ड बदलकर खाते से रकम निकाल ली। प्रतापनगर निवासी 67 वर्षीय नरेश सुखदेवे एटीएम से पैसे निकालने गए थे। इसी दौरान एक युवक ने मदद के बहाने उनका पिन नंबर देख लिया और एटीएम कार्ड बदल लिया। बाद में आरोपी ने खाते में से 58,000 रुपए निकाल लिए। शिकायत के बाद पुलिस सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपी की तलाश कर रही है। बजाजनगर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। आमच्याकडे बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये काल नरेंद्र नामदेवराव सुखदेवे वय 67 वर्ष हे सेवानिवृत्त शासकीय सेवक आहेत। त्यांनी येऊन तक्रार दिली की त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्हीएनआयटी ब्रँचमध्ये त्यांचं अकाउंट आहे। त्या अकाउंटमधून ते एटीएममधून पैसे काढण्यासाठी काल गेले असता साधारण 12:30 वाजता त्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी त्यांना पैसे निघाले नाहीत। पण त्या ठिकाणी एकाला इसम तो त्यांना पैसे काढण्याची मदत करण्याच्या नावाने त्यांच्याकडून एटीएम घेऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस त्या अज्ञात इसमाने अनोळखी इसमाने फिर्यादी यांचा एटीएमचा पिन कोड नंबर जाणून घेतला, परंतु त्याला पैसे काढून दिले नाहीत। नंतर त्याला एटीएम कार्ड देताना हात चलाकीने त्याचं एटीएम कार्ड सुद्धा ठेवून त्याला दुसरं एटीएम कार्ड हातात दिलं आणि त्यानंतर फिर्यादी निघून आले। नंतर घरी पोहोचल्यानंतर त्याच्या लक्षात आले की त्यांच्या अकाउंटमधून पैसे विड्रॉ झालेले आहेत। तर त्या सदर अनोळखी इसमाने फिर्यादी यांचा गैरफायदा घेऊन आणि हातचलाकी करून एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यामधून 8 तारखेला एकूण 40,000 रुपये काढलेले आहेत आणि 9 तारखेला एकूण 8,000 काढलेले असे 58,000 रुपये त्यांनी काढलेले आहेत। त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी बँकेत जाऊन तक्रार देऊन ते अकाउंट स्टॉप केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे आणि काल फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही आमच्याकडे गुन्हा नंबर 235/26 कलम 318(4) 316(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे।